एकतर आधीच कात्रजचा चौक घातक आहे, त्याच्यात त्या दादाला एवढी गडबड की बस आणि ट्रकच्या मध्ये गाडी घालतोय. सुप्रभात, प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आता नेहमीप्रमाणे आठवड्यातनं एकदा जी ड्युटी लागते ती परत आज पण लागली. वनिताला सोडवायला जायचं, तर आता आल्यावरती आंघोळ आणि मग देवपूजा. चल वनिताला सोडून येऊ. बाय बाय. तुला काय आज पण सोडणार तुला. चल आलो वनिताला सोडून. तर शेवटी नियमाचं समाधान करून घेतलं. आरडाओरडा करून मला सोडायलाच लावलं. सोडतो हिला. बघा हिला तमाशा आता. धिंगाणा बघा. चालली पाळाली. पळ. कुठं कुठं मस्त वर खाली धावपळ असते. तर चल वनिताला येतो सोडून. आता शांतपणा करते का? भरपूर ट्रॅफिक आहे रस्त्याला. काय कळत नाही एवढं ट्रॅफिक काय. आज भरपूर ट्रॅफिक आहे. गाडी आपण तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आता आपण कालचा जो फोटो व्हिडिओचा डेटा आहे तो कॉपी करून घेऊयात पी सीमध्ये आणि ड्राईव्हची लिंक करून क्लायंटला पाठवून देऊयात. तर चला आवडतो थोडा नाश्ता करून घेतो. सेल्फीला पण भूक लागली असेल तर सेल्फीला आता आपण थोडी चपाती टाकू. बघू आता खाते का. तशी ती जरा नाटकीच करते खाण्याच्या बाबतीत, पण बघू आता काय करते. खाईल असं मला वाटतंय. ठीक आहे, खाते भूक लागली तर खाते. बरोबर. चला आवडतं. तर चला आपण चला आता जेवून घेतो मी. वनिताने मस्तपैकी भेंडीची भाजी चपाती केलेली आहे. घरी मी एकटा असल्यामुळे आता काय जास्ती काय मजाच येत नाही आहे, कारण रुद्र नाही त्याच्यामुळं मला काय मस्ती करायलाच कोण नाही घरामध्ये. तर घेतो जेवून मस्तपैकी भाकरी आणि भेंडीची भाजी. तर थोडंसं काम आहे बाहेर हेमतच्या ऑफिसला. तर हेमतच्या ऑफिसला निघालो मी. जरा ते एक तास मला बोर होते. चला मग इकडे जाऊन यावं. जरा काम पण ते काम पण करून आता पोहोचलो हेमतच्या ऑफिसला. तर हेमतच्या इथलं काम उरकून आता निघालोय घरी. तर चल घरी जाऊया. आपण आता घरी पोचलोय. आता घरी तर कोण नाही आहे. थोडंसं आता एडिटिंगचं काम करून घेऊया. कालचे जे शूट झाले त्याचे थोडं रील्स बनवायचे. त्याचे रील्स बनवून झाले की क्लायंटला पाठवू. चल घेऊ करून. रुद्र येईल संध्याकाळी बहुतेक. आता संध्याकाळ झाली आहे आणि मी निघालो वनिताला आणायला. पाऊस आता थांबला आहे. भरपूर पाऊस होता आज दिवसभर. नुसता पाऊसच चालू आहे. चला एक वेळ. तर आधीच कात्रजचा चौक घातक आहे, त्याच्यात त्या दादाला एवढी गडबड की बस आणि ट्रकच्या मध्ये गाडी घालतोय. तर आता रुद्र आलेला आहे घरी. ये काय रुद्र शेठ, तुम्ही 2-3 दिवस नाही व्हिडिओमध्ये राव. हा कुठं काय होते. फोन नाही काय नाही. फोन बिन करायची काय पद्धत पप्पांना गेल्यावरती. हा काय पद्धत काय कुठला पिक्चर बघितला. हा पिक्चरला गेलता मला सोडून. आता मी पण जाणार. मी वनिता आता पिक्चरला. आता तुला कळणारच नाही आम्ही गेलेलो. शेवटी मुलांना ओढ आईचीच असते. आल्यापासून तो त्याच्या आईजवळच बसलाय. पप्पांना काय भेटायलाही तयार नाही आहे तो. आणि काय माहिती का रुसून बसलाय माझ्यावर मला नाही माहिती. तोंड बघा ना. तोंड बघा. मला वाटलं येऊन मिठी मारेल मला. अगं बाई माझा पिंट्या. तर रुद्र एवढा सिन्सिअर झालाय 2 दिवसात की आल्या स्वतःहून अभ्यासाला बसलाय. पाहू शकता तुम्ही. एवढा हसतोय खाली बघून की काय विसरायला नको. खरंच खूप गुणाचा आहे माझा रुद्र. त्यांनी आल्यावर साधी एक पप्पी पण माझी घेतली नाहीये. ऐशोपत
एवढा राग बघू शकता. तर आमची मस्ती चालू झाली आणि आम्ही खूप आता मस्ती करायला सुरुवात केली दोघांनी परत एकदा. तो रुसला होता माझ्यावरती, पण ठीक आहे. आता आता आपण जेवून घेऊयात. मस्त मस्त असा गरम गरम मसाले भात केलेला आहे वनितानी. आईच्या चेहऱ्यावर किती तेज आलाय पाहू शकता तुम्ही लेकीकडनं आल्यापासून. पाहू शकता हे बघा. आणि हा रुद्र हा त्याच्या बहिणीला आणि भावाला भेटून आलाय, त्याच्यामुळं तो एवढा खुश झालाय, एवढा खुश झालाय, त्याचा आनंद गगनातच मावत नाही. असं मी जे चावत असतो त्यावेळेस संघ खेळ मस्ती घालत असतो आणि तोही माझ्या संघ मस्ती घालत असतो. होणार रुद्र. तर मित्रांनो, एडिटिंग वगैरे करून झालेली आहे आणि आजच्या या ब्लॉगची आपण इथे समाप्ती करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री.